एक लग्न प्रेम कहाणी भाग 33. अवनी, यार अगं प्लीज उठ ना गं, 10 वाजून गेलेले आहेत. सिद्धार्थ अवनीला उठवण्याचा प्रयत्न करत होता. तेच इकडे अवनी झोपेतच बोलते. थोडं थांबा ना, खूप थंडी वाजते. अवनी, आपण मनालीमध्ये आलेलो आहोत, माहिती आहे ना तुला. मग इथे थंडी तर वाजणारच ना तुला. आणि अवनी, तुला स्नोफॉल बघायची खूप इच्छा होती ना. तिथे गेल्यानंतर मग काय होणार आहे तुझं. चल बरं अवनी, पटकन उठ, चल पटकन आवर बरं. फक्त 2 मिनटं. अवनी तशीच झोपेत बोलते. तेच इकडे सिद्धार्थ आता इरिटेट होऊन बोलतो. अवनी, 3 बोलायच्या आत तू उठ. जर तू 3 बोलायच्या आत उठली नाहीस तर मी तुला असंच उचलून घेऊन जाईन बरं का. उठते. अवनी परत झोपेत तसंच बोलते आणि तशीच सिद्धार्थला घट्ट मिठी मारून परत झोपते. अवनीला झोपेतून सिद्धार्थला उठवायचे खरं तर नव्हते. अवनी खूप छान झोपलेली होती. ती त्याला घट्ट मिठी मारून झोपलेली होती. पण आता सिद्धार्थ आणि अवनी यांच्याकडे फक्त 2 दिवस होते आणि लगेचच परवा दिवशी ते दोघेही परत मुंबईला जाणार होते. त्यामुळे या 2 दिवसांमध्ये सिद्धार्थला अवनीसोबत खूप छान पद्धतीने टाईम स्पेंड करायचा होता. आणि त्यानंतर ते मुंबईला गेल्यानंतर तो अवनीसोबत जास्त टाईम स्पेंड करू शकणार नाही हे सुद्धा सिद्धार्थला माहिती होतं. कारण अजूनही अंतराचे खरे रूप सगळ्यांसमोर आलेले नव्हते. त्यामुळे सिद्धार्थ लगेच अवनीला घरी घेऊन जाऊ शकत नव्हता. तो त्याच्याच प्रयत्नात होता की कधी अंतराचे खरे रूप समजते. अवनी अजूनही उठत नव्हती. सिद्धार्थ तसाच अवनीला उचलतो आणि बाथरूममध्ये घेऊन जातो. सिद्धार्थने उचलल्यामुळे अवनीला पटकन जाग येते. अहो, हे काय करताय तुम्ही, सोडा ना मला. आता नाही, आता मी तुला अजिबात सोडणार नाही अवनी. 15 मिनिटे झाले मी तुला उठवण्याचा प्रयत्न करत आहे, पण तू माझे कुठे ऐकलेस. आता त्याची तर तुला पनिशमेंट भेटणारच ना. सिद्धार्थ हसतच अवनीकडे बघत बोलतो. तेच इकडे अवनी नाराज होऊन बोलते. अहो सोडा ना, या थंडीमध्ये खूप छान झोप येते, प्लीज सोडा ना. नाही, अजिबात नाही. मी मगाशी तुझं ऐकलं ना. 15 मिनिटे मी तुझ्यासाठी थांबलो होतो. मग आता तू माझं ऐकायचंस. सिद्धार्थ बोलतो आणि अवनीला तसंच उचलून घेतो आणि बाथरूममध्ये जातो आणि अवनीला बाथटबमध्ये सोडतो. बाथटबमध्ये गरमागरम पाणी होते. त्यामुळे अवनीला आता मात्र थंडी वाजत नव्हती. अवनी त्या बाथटबमधून बाहेर येण्याचा प्रयत्न करत होती. पण इकडे मात्र सिद्धार्थ अवनीचं काहीच ऐकत नव्हता. तो अवनीला बाथटबमध्ये सोडून आधी स्वतःचा शर्ट काढतो आणि तो सुद्धा त्या बाथटबमध्ये येतो. अवनीने सुद्धा टी-शर्ट घातलेला होता. सिद्धार्थ बाथटबमध्ये येऊन तिच्या अंगावरचा टी-शर्ट काढतो आणि परत तिच्या ओरोजांना चोळू लागतो. सिद्धार्थच्या स्पर्शाने अवनी परत एकदा त्याच्यामध्ये न्हाऊन जात होती. आपोआपच तिचे डोळे मिटतात आणि ती बाथटबला मागे सरकून निवांत बसते. सिद्धार्थ अवनीच्या अंगावर पडून तिचे ते ओरोज चोळत होता. बाथटबमधले गरम पाणी होते, त्यामुळे दोघांनाही आता थंडी अजिबात वाटत नव्हती. उलट खूप छान वाटत होतं. बाहेर थंडी होती, स्नोफॉल बाहेर पडत होता आणि आतमध्ये बाथटबमध्ये गरम पाणी. सिद्धार्थ तिच्या ओरोजांना चोळत तिच्या ओठांवरती किस करतो. अवनीसुद्धा आता सिद्धार्थला स्वतःहून साथ देत होती. तिला या सगळ्याची आता सवय हळूहळू होत होती. त्या दोघांमधला तो अवघडलेपणा आता थोडाफार का होईना पण नाहीसा झालेला होता. बराच वेळ सिद्धार्थ अवनीला किस करत होता, तिच्या ओरोजांना चोळत होता. त्यानंतर सिद्धार्थ अवनीकडे बघतो आणि बोलतो. आता पटकन आवर, आपल्याला निघायचं आहे. 2 दिवसांमध्ये आपल्याला सगळी मनाली बघायची आहे. आपण इथे आल्यापासून बाहेर गेलोच नाही, इथेच आहोत ना. तुला बघायची आहे ना मनाली. सिद्धार्थ एवढं बोलून बाथटबमधून बाहेर जाऊ लागतो. तेच इकडे अचानकपणे अवनी सिद्धार्थला परत एकदा स्वतःच्या अंगावरती ओढून घेते आणि परत एकदा सिद्धार्थला ओढून घेऊन त्याच्या पाठीवरती हात फिरवत सिद्धार्थच्या ओठांवरती ओठ टेकवते.
आत्तापर्यंत असं पहिल्यांदाच घडले होते की अवनीने स्वतःहून सिद्धार्थला असा काहीतरी रिस्पॉन्स दिलेला होता. तिने स्वतःहून सिद्धार्थला जवळ केलेलं होतं. अवनीचं हे वागणं बघून सिद्धार्थ मनातून खूप खुश झालेला होता. कारण अंतर आयुष्यात आल्यापासून ती सिद्धार्थला तिच्यापासून लांब ठेवत होती. ती सिद्धार्थपासून लांब जात होती. तिला हे सगळं काही हवं होतं, पण एक अंतरा कारण होती. त्यामुळे ती स्वतःला कंट्रोलमध्ये ठेवत होती. पण आज तिला स्वतःला कंट्रोलमध्ये ठेवायचे नव्हते. अवनीचे हात सिद्धार्थच्या उघड्या पाठीवरती फिरत होते. सिद्धार्थचे हातसुद्धा अवनीच्या उघड्या पाठीवरती फिरत होते. सिद्धार्थच्या ओठांवरती किस करत करत आता हळूहळू खाली खाली येत होता. तो तिच्या गळ्यापासून खाली, तिच्या उरोजांना, तिच्या पोटावर आणि कमरेपासून खालच्या भागाकडे सगळीकडे किस करू लागतो. अवनीसुद्धा स्वतःहून सिद्धार्थच्या छातीवरती, गळ्यावरती सगळीकडे तिचे ओठ अगदी अलगदपणे मोरपिसासारखे फिरवू लागते. काय झालंय बेबी? आज तू स्वतःहून कशी काय माझ्या एवढ्या जवळ येत आहेस? सिद्धार्थ अवनीला किस करतच बोलतो. तेच इकडे अवनीसुद्धा सिद्धार्थला किस करतच पुसटशा शब्दात बोलते. मला तुम्ही हवे आहात बेबी. मी कायमच तुझ्या सोबत असणार आहे. आपण इथून घरी गेलो ना तरीही मी नेहमी तुझ्या सोबतच असणार आहे. तुझ्यापासून मी कुठेच लांब जाणार नाही. आता आपल्या दोघांना कोणीही वेगळं करू शकणार नाही. नक्की ना? अवनी थोड्याशा रडक्या आवाजात बोलते. बेबी, आय प्रॉमिस. आपल्या दोघांना कोणीही वेगळं करू शकणार नाही आणि आपल्या दोघांमध्ये कोणीही तिसरी व्यक्ती येणार नाही. डोंट वरी. आणि चल आता पटकन आवर. आपल्याला फिरायला जायचं आहे ना? तुला जायचं नसेल तर चालेल, आपण मग बसूया रूममध्ये. मला काय हेच हवं आहे. सिद्धार्थ मुद्दामच असं बोलतो. तेच अवनी पटकन बोलते. नाही, मला बाहेर जायचं आहे फिरायला. अवनी पटकन बोलते आणि सिद्धार्थला स्वतःपासून बाजूला ढकलते. हो, जाऊया. मी आहे बाहेर, तोपर्यंत तू पटकन आवर. त्यानंतर मलासुद्धा आवरायचं आहे. सिद्धार्थ हसत बोलतो आणि बाथरूममधून बाहेर जातो. अवनीसुद्धा पटकन तिचं आवरते आणि बाथरूममधून बाहेर येते. सिद्धार्थसुद्धा परत बाथरूममध्ये जातो आणि तोसुद्धा त्याची आवरतो आणि बाहेर येतो. इकडे अवनीने एक छानसा पिंक कलरचा शॉर्ट टॉप घातलेला होता आणि खाली त्याला मॅचिंग अशी जीन्स घातलेली होती. इकडे सिद्धार्थने सुद्धा मॅचिंग पिंक कलरचाच एक टी-शर्ट घातलेला होता आणि खाली पॅन्ट घातलेली होती. दोघांनाही मॅचिंग ड्रेस घातलेले होते. दोघेही स्नोफॉल बघण्यासाठी रूममधून बाहेर जाणार होते. म्हणून सिद्धार्थने दोघांसाठीही एक जॉकेट आणलेलं होतं. त्यामुळे जेणेकरून दोघांनाही थंडी वाजणार नाही. ते जॉकेट स्नोफॉलमध्ये जाण्यासाठी होतं. सिद्धार्थ एक जॉकेट अवनीच्या दिशेला पकडत बोलतो. अवनी, हे घे. हे जॉकेट घाल, म्हणजे आपण बाहेर गेलो की तुला अजिबात थंडी वाजणार नाही आणि तू मस्तपैकी स्नोफॉलमध्ये एन्जॉय करू शकशील. सिद्धार्थ अवनीला ते जॉकेट देतो आणि हाताला घालण्यासाठी हँडग्लोव्हसुद्धा देतो. अवनी पूर्णपणे आता पॅक झालेली होती. तिने अंगावरती ते जॉकेट घातलेले होते, हाताला हँडग्लोव्ज आणि पायामध्ये सॉक्स आणि तिचे ते बूट घातलेले होते. सिद्धार्थने सुद्धा तशाच प्रकारचे हँडग्लोव्ज, जॉकेट घातलेलं होतं. दोघांनाही आता अजिबात थंडी वाजणार नाही अशा प्रकारे दोघांनीही लुक केलेला होता. अवनी, तयार आहेस ना तू? अहो, मी पहिल्यांदा अशा ठिकाणी जात आहे, जास्त थंडी नाही ना वाजणार? डोंट वरी, मी आहे ना. थंडी वाजली की माझ्या मिठीत ये. तसा अवनी तुला माहिती आहे का, मी खूप हॉट आहे. तुला माहिती आहे, मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा मला सगळेजण हॉट हँडसम बॉय असं बोलायचे. आता आपण बाहेर गेलो ना की तुला थंडी वाजली की तू पटकन माझ्या मिठीमध्ये ये. मग मी तुला घट्ट मिठीमध्ये घेईन. मग बघ, तुला अजिबात थंडी नाही वाजणार. सिद्धार्थचे हे बोलणे ऐकून अवनी तोंड वाकडं करते आणि बोलते. झालं तुमचं पांचट बोलणं सुरू. म्हणजे अवनी, तुला काय वाटतं, मी हॉट नाही का? असं वाटतं का तुला? सिद्धार्थचे बोलणे ऐकून अवनी विचार करण्यासारखं चेहरा करते आणि बोलते. एवढेसुद्धा तुम्ही हॉट नाही. अवनी हे मुद्दामच बोललेली होती. ते सिद्धार्थ अवनीकडे बघतो आणि बोलतो. अच्छा, असं आहे तर मग मी किती हॉट आहे तो तुला दाखवू का?
सिद्धार्थचं हे बोलणं ऐकून सिद्धार्थचा नक्की इरादा काय आहे हे अवनीला समजलेला होता. त्यामुळे अवनी पटकन बोलते, नाही नाही नको, आता आपण बाहेर जाऊया, नाहीतर बाहेर जायचं सोडून वेगळंच काहीतरी घडेल. लवकरात लवकर आपण रूमच्या बाहेर पडूया. तुमच्यावर माझा अजिबात भरोसा नाही बरं का, कधी काय कराल काही सांगता येत नाही. अवनी घाबरत बोलते. ते सिद्धार्थ जोरजोरात हसू लागतो. अवनी यार एवढा मी वाईट नाही, मी जे करतो ना ते प्रेमाने करतो, त्याला रोमॅन्टिक वागणं असं बोलतात. तुला एक जमत नाही रोमॅन्टिक वागायला, पण समोरचा व्यक्ती रोमॅन्टिक वागत असेल तर काय प्रॉब्लेम आहे ना. हो पण माणसाने कधी रोमॅन्टिक व्हावे कधी नाही याला टाईम असते ना. तुम्ही ना कधीही बाहेरसुद्धा रोमॅन्टिक होत असता, उगीचच सगळ्यांसमोर दुसऱ्या व्यक्तीला लाज वाटेल असं तुम्ही वागत असता. यार अवनी एवढं काय आहे मग त्यात, ही मनाली आहे, इथे कपल्स कुठेही काहीही करू शकतात. डोंट वरी, मग आपण सुद्धा कशाला घाबरायचे ना. सिद्धार्थचे बोलणे ऐकून अवनी बोलते, ही प्रायव्हसी वगैरे काही आहे की नाही, आपलं प्रेम असं जगाला दाखवायचे कशाला, ते सुद्धा अशा पद्धतीने, किती विचित्र वाटतं ना ते. अवनी अगं प्रत्येकाची विचारसरणी ही वेगळी असते. आपण आपल्या इकडे गेलो की आपल्या इथले लोक अशा गोष्टींकडे थोड्या वेगळ्या नजरेने बघत असतात, पण इथले लोक थोडे जास्त वेगळ्या विचारांचे आहेत असं समज. इथले लोक अजिबात तशा विचारांचे नाहीत. इथे हे सगळं काही लोकांना नॉर्मल वाटत असतं. कपल्स दिसले, त्यांनी सगळ्यांसमोर किस केलं तर काहीही त्यात वेगळं जास्त वाटत नाही. पण हेच जर आपल्याकडे केलं तर आजूबाजूला सगळे आपल्याकडे बघतच राहतील. हो ते तर आहेच. परवणीत चल, आपण काय इथे गप्पा मारत रूममध्येच बसलोय, आपल्याला जायचं आहे ना बाहेर, चल बरं पटकन आवर. नाही नाही जायचं आहे चला. पण तुमची मीटिंग आज तर झालीच नाही. तुम्ही तर बोलला होता आज ऑनलाईन मीटिंग आहे, ती मीटिंग नाही का आज. सिद्धार्थला आठवते की तो काल अवनीला बोलला होता की त्याची आज ऑनलाईन मीटिंग आहे, आणि आता तर ते दोघे आज फिरायला बाहेर निघालेले होते. सिद्धार्थ काहीतरी विचार करतो आणि बोलतो, अगं अवनी ती ऑनलाईन मीटिंग होती, पण ती कॅन्सल झाली अगं अचानक, कदाचित ती रात्री नाही तर उद्या होईल. अच्छा, हो पण तुम्हाला हे थोडं वेगळं नाही का वाटत. वेगळं? अवनी यात वेगळं वाटण्यासारखं काय आहे. अहो म्हणजे बघा ना, त्यांनी आपल्याला बिझनेस ट्रिपसाठी इथं बोलावले आणि इथे वेगवेगळ्या मीटिंगसुद्धा होणार होत्या, आणि बघा ना आपण इथे आल्यापासून एकसुद्धा मीटिंग झालेली नाही. मला तर वाटते आपण इथे बिझनेसच्या कामासाठी नाही, फिरायलाच आलेलो आहोत. आता मात्र अवनीचं हे बोलणं ऐकून सिद्धार्थ मात्र थोडा घाबरलेला होता. आता त्याला पुढे काय बोलावं हे समजत नव्हतं, कारण अवनीला काहीही माहिती होता कामा नाही असंच त्याला वाटत होतं. सिद्धार्थ विचारामध्ये हरवलेला होता. तेच बघून अवनी बोलते, अहो काय झालं. अगं अवनी आता याबद्दल मी काय तुला सांगू शकतो ना, त्यांनी आपल्याला मीटिंगसाठी बोलवले त्यामुळे आपल्याला यावे लागले. शेवटी कंपनीचा विचारसुद्धा करायला हवा ना. होईल मीटिंग संध्याकाळी, डोंट वरी, किंवा उद्या होईल, तू नको काळजी करू. अहो आपण ऑनलाईनच मीटिंग घ्यायची होती तर मग इथे कशाला आलो ना, आपण तिकडे बसूनसुद्धा ही मीटिंग अटेंड केली असतीस ना. उगीच आपण इथे आलो, इतके पैसे खर्च झाले आणि मीटिंगसुद्धा होत नाही, आणि होते तर ऑनलाईन. अवनी म्हणजे इथे येण्याचा तुला त्रास वाटतो का. अगं यामुळे तुला फिरायला भेटले ना. हो आपल्याला इथे येऊन फिरायला भेटले, पण जे महत्त्वाचं काम होतं तेच झालं नाही ना, अजून मीटिंग नाही ना झाली. अरे देवा, माझी बायको अशी कशी आहे, मी हिला फिरायला घेऊन आलेलो आहे, पण हिला सारखं त्या मीटिंगचंच पडलेलं आहे. इथे फिरायला मिळतं आहे ते सोडलं तर बाकीचे मीटिंगचे घेऊन बसलेली आहे. बाकीच्या मुली असत्या तर फिरायला मिळतं म्हणून खूप एन्जॉय केलं असतं. सिद्धार्थ मनातच विचार करू लागतो. अहो 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 काय झालं, कुठे हरवलात तुम्ही. अवनी सिद्धार्थला हलवत बोलते. अवनीच्या आवाजाने सिद्धार्थ भानावरती येतो आणि बोलतो, नाही गं काही नाही. अगं मी तुला बोललो ना मीटिंग होईल म्हणून, तू काय एवढं टेन्शन घेतेस, बाहेर जायचं आहे ना आपल्याला. हो जायचं आहे, अवनी बोलते. ओके मग चल.
सिद्धार्थ बोलतो. त्यानंतर सिद्धार्थ आणि अवनी दोघेही त्या रूमच्या बाहेर पडतात. स्नोफॉल बघण्यासाठी ते बाहेर जातात. बाहेर गेल्यानंतर स्नोफॉल पडत होता. अवनी पहिल्यांदाच हे बघत होती, त्यामुळे तिला खूप छान वाटत होतं. ती तिचे दोन्ही हात पसरून त्याचा आनंद घेत होती. अहो, हे किती छान आहे ना, मला खूप आवडले. कसं पाऊस पडल्यासारखा हा बर्फ पडत आहे ना. अवनी थोडी थंडीने कुडकुडत बोलते, कारण तिथे खूप थंडी वाजत होती. त्याने जॉकेट वगैरे घातलेले होते, तरी थोडा का होईना परिणाम त्यांच्यावरती होणारच होता ना, कारण तिथलं वातावरण इकडचं वातावरण यामध्ये खूप फरक होता. एका ठिकाणी पटकन गेले की त्या वातावरणाचा फरक लगेचच आपल्यावर जाणवू लागतो. तसेच काहीसे अवनीला झालेले होते. सिद्धार्थ अवनीला एका ठिकाणी घेऊन जातो. त्या ठिकाणी आजूबाजूला बरेच पर्यटकसुद्धा मनालीला बघायला आलेले होते. सगळेजण तिथे बर्फामध्ये खूप मजा घेत होते. बरेच जण तिथे पडलेल्या बर्फातसुद्धा खेळत होते. कोणी वेगवेगळे फोटोज काढत होते, तर कोणी त्या बर्फामध्ये राईडसुद्धा करत होते. ते सगळं आजूबाजूचा परिसर बघून, तो बर्फ बघून अवनी आनंदाने बोलते, वाव, किती छान आहे ना हे. मी ना पहिल्यांदाच असं काहीतरी बघत आहे. आजपर्यंत तुम्हाला माहिती आहे, मी हे सगळं काही पिक्चरमध्येच बघितलेलं आहे. रिअलमध्ये मला कधी मनाली बघायला भेटेल याची कल्पना ना मी कधीच केलेली नव्हती. पण आज बघा, तुमच्यामुळे मला मनाली बघायला भेटत आहे. थँक्यू सो मच. अहो, अवनी आनंदाने सिद्धार्थच्या गालावरती ओठ टेकवते आणि पळतच पुढे निघून जाते. अवनीने सगळ्यांसमोर केस केल्यामुळे इकडे मात्र सिद्धार्थ आश्चर्याने अवनीकडे बघू लागतो. पण अवनी तिथे होतीच तरी कुठे, ती आधीच स्नोफॉलमध्ये खेळण्यासाठी पुढे निघून गेलेली होती. अवनी वेट, अगं हळू, पडशील तू. सिद्धार्थसुद्धा अवनीच्या मागे मागे जाऊ लागतो. खाली सगळा बर्फ बसलेला होता. बर्फसुद्धा पडत होता, त्यामध्ये चालायला थोडेफार जमत नव्हते. अवनी पळत होती. अवनीचे पाय बर्फामध्ये रुतत होते, तरीसुद्धा ती आनंदाने पुढे जाण्याचा प्रयत्न करत होती. मागून सिद्धार्थ तिला ओरडून सांगत होता, हळू जा, हळू पडशील. पण इकडे मात्र अवनी ऐकतच नव्हती. आनंदाच्या भरात अवनी पुढे जात होती. ती तिचा पाय मध्येच बर्फामध्ये अडकतो आणि ती पडणार तोपर्यंत मागून सिद्धार्थ अवनीला जोरात पकडतो. हा सगळा काही सीन एवढ्या घाई गडबडीमध्ये झालेला होता की सिद्धार्थचा सुद्धा तोल जातो आणि तो बर्फामध्ये पडतो आणि अवनी सिद्धार्थच्या अंगावरती पडते. सिद्धार्थ आणि अवनी अशा पद्धतीने त्या बर्फामध्ये पडलेले होते की सिद्धार्थच्या चेहऱ्यावरती अवनीचा चेहरा आलेला होता आणि अवनीचे ओठ आपोआपच सिद्धार्थच्या गालावरती टेकलेले होते. सिद्धार्थने अवनीला घट्ट पकडून ठेवलेले होते. अवनीने सुद्धा आता मात्र पडल्यानंतर पुढे काय होईल या कल्पनेनेच घाबरून तिने तिचे डोळे झाकून घेतलेले होते. तेचीकडे सिद्धार्थ हसतच अवनीच्या चेहऱ्यावरचे केस कानापाठीमागे सारतो आणि तिच्याकडे बघत बोलतो, बोललो होतो ना हळू चाल, ऐकायचं नाही का माझे. सिद्धार्थच्या आवाजाने अवनी हळुवारपणे डोळे उघडते. तिला समजते की ती आता सिद्धार्थच्या जवळ सेफ आहे. तिला काहीही झालेलं नाही. तिला आणि सिद्धार्थला सुद्धा काहीच झालेलं नाही. अहो, मी एवढी एक्सायटेड होते की मला समजलंच नाही. अवनी, आय नो, पण मी तुला सांगत होतो ना हळू चाल, मग ऐकायचं नाही का माझं. सॉरी. अवनी छोटासा चेहरा करून बोलते. तेच सिद्धार्थ हसतच अवनीकडे बघतो आणि बोलतो, अशीच माझ्या अंगावर पडून राहणार आहेस का आता. मला चालेल तू इथेच अशीच माझ्या अंगावरती पडून राहिलीस तर. आपण अवनी इथेच आपला रोमांस सुरू करूया का. सिद्धार्थचे बोलणे ऐकून अवनी भानावरती येते. अवनीला समजते की ती सिद्धार्थच्या अंगावरती पडलेली आहे. ती मात्र भानच राहिलेली नव्हते की ती आता बाहेर आहेत. अवनी आता भानावर आलेली होती, त्यामुळे ती पटकन सिद्धार्थपासून बाजूला होण्याचा प्रयत्न करू लागते. सावकाश बेबी, आणखीन पडशील. अवनी लाजत बोलते, कारण सिद्धार्थ तिला बेबी म्हणून आवाज देत होता. त्याचबरोबर सगळ्यांसमोर ती अशी सिद्धार्थच्या अंगावरती पडलेली होती. अवनी नीट उभा राहते आणि इकडे सिद्धार्थसुद्धा नीट उभा राहतो. चलो, सिद्धार्थ हसत बोलतो. कुठे. अवनी प्रश्नार्थक नजरेने सिद्धार्थला बघून विचारते. राईड करूया का. सिद्धार्थ विचारतो. अहो, पण मला भीती वाटते.
डोंट वरी अवनी, मी आहे ना, आधी मी दाखवतो मग तू कर, सिद्धार्थ बोलतो आणि अवनीला राईड करायला शिकवतो. खरं तर आधी अवनी घाबरत होती, तिला ते जमत नव्हते, पण हळूहळू तिलासुद्धा ते जमायला लागते. तीसुद्धा आनंदाने बर्फामध्ये राईड करत होती. शेवटी दोघेही खूप दमून राईड करायचे बंद करतात. अहो, मला ना खूप भूक लागलेली आहे, अवनी एवढूसा चेहरा करून बोलते. ओ गमाची बाय, सकाळपासून काहीच खाल्लं नाही ना, मी सुद्धा विसरलोच. अहो इट्स ओके, पण आता चला ना आपण काहीतरी खाऊया. ओके चल, सिद्धार्थ हसत बोलतो आणि अवनीच्या हाताला पकडून सिद्धार्थ एका ठिकाणी येतो. तिथे बरेच जण मॅगी खात होते. ते बघून अवनी आनंदाने बोलते, मॅगी? तेच, सिद्धार्थ बोलतो. इथे तर फक्त मॅगीच भेटते, आपण ना दुसरीकडे जाऊया आणि दुसरं काहीतरी खाऊया. नाही नको, दुसरीकडे जायची काय गरज आहे, अहो प्लीज चला ना, आपण मॅगी खाऊया ना. अगं अवनी, त्या मॅगी खाण्यापेक्षा तू वेगळं काहीतरी खा ना, जेणेकरून तुझं पोटसुद्धा भरेल. नाही नाही, मला दुसरं काहीच खायचं नाही, मला ना मॅगी खूप आवडते, प्लीज चला ना, आपण मॅगी खाऊया. ओके चल. अवनी खूप हट्ट करत होती म्हणून सिद्धार्थ अवनीला त्या ठिकाणी घेऊन जातो. सिद्धार्थ तिथे गेल्यानंतर फक्त अवनीसाठी मॅगी मागवतो. हे बघून अवनी सिद्धार्थकडे बघते आणि बोलते, अहो तुम्ही नाही का खाणार मॅगी? नाही अवनी, मला ना असलं उगीच काहीही आवडत नाही बघ. असं कसं? त्या दिवशी तर तुम्ही घरी आलेला होता आणि तुम्हाला खूप भूक लागलेली होती, म्हणून तुम्ही मला मॅगी करायला सांगितली होती. मी तुमच्यासाठी मॅगी केलेली होती, तेव्हा तर तुम्ही मॅगी खाल्लेली होती ना. तेव्हा तू माझ्यावरती रागावलेली होतीस ना, त्यामुळे तुला बनवायला मी तिथे आलेलो होतो, त्यामुळे काहीतरी कारण करून मी तुला ते बनवायला सांगितले होते. अच्छा, मग आता तुम्ही काय खाणार? प्लीज खावा ना हे. नाही नको अवनी, मी जिम करतो त्यामुळे मी असलं काही खात नाही, तू खा. अवनी नाराज होऊन मॅगी खाऊ लागते. तिची इच्छा होती की सिद्धार्थने सुद्धा तिच्यासोबत खावावे, पण सिद्धार्थ मात्र नाही बोलत होता. बाहेर बर्फ पडत होता आणि आतमध्ये अवनी गरमागरम मॅगी खात होती. आहा, अवनी मॅगी खात असताना तिला ते नीट खाता येत नव्हते. निम्मी मॅगी तोंडात तर निम्मी मॅगी प्लेटमध्ये. सिद्धार्थ तिचं खाणं बघून हसत होता. अवनीला नीट मॅगी खाता येत नव्हती, तरीही अवनी मॅगी खाण्याच्या प्रयत्नातच होती. तिला मॅगी खूप आवडत होती, त्यामुळे ती आनंदाने मॅगी खात होती. बाहेर थंडी आणि आत मग गरमागरम मॅगी, हे सुख काही वेगळंच. त्यामुळे तिला हे सगळं काही खूप छान वाटत होतं. कुठेतरी तोंडाला ऊब मिळत आहे असं तिला वाटत होतं. त्याच्याकडे सिद्धार्थ हळूच अवनीच्या जवळ येतो आणि दुसऱ्या बाजूने तिच्या प्लेटमधली मॅगी तोंडामध्ये घेतो. एका बाजूने अवनीने ती मॅगी तोंडामध्ये पकडलेली होती, तर त्याच मॅगीचे दुसरे टोक सिद्धार्थने सुद्धा त्याच्या तोंडामध्ये पकडलेले होते. अवनी मॅगी खाता खाताच वरती बघते, तर दुसऱ्या बाजूने सिद्धार्थ मॅगी खातच तिच्या हळूहळू जवळ येत होता. सिद्धार्थ जवळ येत आहे हे बघून अवनी डोळे मोठे करून सिद्धार्थकडे बघत होती. तेच, सिद्धार्थ हसत हसत मॅगी खात तिच्या जवळ येत होता. अवनी मॅगी खायची तिथेच थांबते, पण तिच्या तोंडामध्ये मॅगी होतीच, पण ती पुढे पुढे येत नव्हती. पण सिद्धार्थ मात्र दुसऱ्या बाजूने हळूहळू मॅगी संपवत तिच्या जवळजवळ येत होता आणि शेवटी तिच्या ओठांवरती सिद्धार्थ ओठ टेकवतो. ही जागा प्रायव्हसीमध्ये नव्हती, बरेच लोक आजूबाजूला होते, तरीसुद्धा सिद्धार्थला बाकीच्या लोकांची अजिबात पर्वा नव्हती. त्याला त्या क्षणामध्ये तो रोमॅन्टिक वाटत होता. कोणताही क्षण तो रोमॅन्टिक न होण्याचा अजिबात सोडत नव्हता. पण अवनीला मात्र आता खूप लाज वाटत होती. ती तशीच तोंडामध्ये मॅगी पकडून तिची नजर न हलवता इकडे तिकडे बघत होती. सिद्धार्थला तिचं हे वागणं समजलेलं होतं, पण आता मात्र सिद्धार्थसुद्धा मुद्दामच अजिबात पाठीमागे हटणार नव्हता. सिद्धार्थ तसेच तिच्या ओठांवरती ओठ टेकून तिला किस करू लागतो. अवनीलासुद्धा हा किस हवा होता, पण ही जागा मात्र प्रायव्हेट जागा नव्हती. आजूबाजूला बरेच लोक होते. आजूबाजूचे लोक त्या दोघांकडे बघायचे आणि तिथून निघून जायचे. गॉसिप्स वगैरे असं तिथे मात्र काही नव्हतं, पण त्या दोघांकडे मात्र आजूबाजूचे लोक बघत होते. हे जर आपल्या इथे असते तर प्रत्येकाने गॉसिप्स नक्कीच केलेले असते. बराच वेळ सिद्धार्थ तिला किस करत होता, पण इकडे मात्र अवनी त्याला पाठीमागे ढकलण्याचा प्रयत्न करत होती.
पण सिद्धार्थ मात्र मागे हटणार नव्हता. त्याला जे हवं तेच तो करणार होता. बराच वेळ किस केल्यानंतर सिद्धार्थ अवनीपासून लांब होतो. अवनी रागाने सिद्धार्थकडे बघते आणि बोलते, अहो तुम्हाला खरंच काही समजत नाही का? सिद्धार्थ प्लेटमध्ये मॅगी खात बोलतो, काय झालं बेबी, एवढी का चिडत आहेस? काय झालं? अहो एवढं सगळं होतंय आणि तुम्ही मला विचारता काय झालं? तुम्हाला काहीच वाटत नाही का सर्वांसमोर असं वागताना? अवनी, मी तुम्हाला मगाशी रूममध्ये सांगितले ना, आणि आत्तासुद्धा मी तुला तेच सांगतो. येथे कोणीही कोणाचा अजिबात विचार करत नाही. डोंट वरी. ओके चल मॅगी खा बरं, नाहीतर मी संपवून टाकेन हा तुझी. अहो तुम्ही का माझी मॅगी खात आहात? तुम्हाला तर आधी मॅगी नको होती ना, मग आता तुम्ही का माझी मॅगी खात आहात? अवनी, तुझ्या ओठाला लागलेली मॅगी तर मी नक्कीच खाऊ शकतो, ती मला जास्त आवडेल. आता मात्र सिद्धार्थचे बोलणे ऐकून अवनीला जास्तच लाज वाटत होती. तिला अजून इकडे तिकडे बघत होती. चेहरा कुठे लपवावा आणि कुठे नाही असं तिला वाटत होतं. हा माणूस ना एक चान्स सोडत नाही रोमॅन्टिक होण्याचा. प्रत्येक क्षणाक्षणाला रोमॅन्टिक होणं गरजेचंच असतं का? अवनी तोंडातल्या तोंडात बडबड करू लागते. सिद्धार्थला अवनी काय बोलत होती हे समजत होतं. सिद्धार्थ हसत अवनीकडे बघतो आणि बोलतो, असंच असतं, रोमॅन्टिक व्हायला वेळ काळ बघायची नसते, समजलं का? चल आता पटकन मॅगी खा. सिद्धार्थ अवनीला मॅगी भरवत होता. दोघांचीही मॅगी खाऊन झाल्यानंतर परत एकदा दोघेही त्या ठिकाणी जातात जिथे खूप सारा बर्फ होता. अहो आपण आपल्या दोघांचे फोटोज काढूया का? हो चालेल की. आपण एखाद्या ठिकाणी आलो आहोत, मग फोटो काढणार नाही असं होईल का? मेमोरीज काहीतरी क्रिएट व्हायला हव्यात ना. हो चालेल, सिद्धार्थ बोलतो आणि मोबाईल पटकन बाहेर काढतो आणि दोघांच्याही सेल्फीज काढू लागतो. अवनीसुद्धा स्वतः फोन आता पोज देत होती. कधी सिद्धार्थच्या खांद्यावर डोके टेकवत होती, तर कधी सिद्धार्थच्या गालावरती ओठ टेकवत होती. सिद्धार्थला तर कधी मिठी मारून तीसुद्धा सेल्फी काढत होती. सिद्धार्थसुद्धा अवनी पोज देईल तशा पटापट सेल्फीज काढत होता. सिद्धार्थला सुद्धा हे सगळं काही खूप छान वाटत होतं. त्यानंतर परत अवनी बर्फामध्ये खेळत होती, बर्फ डोक्यावरती उडवत होती. अशा बऱ्याच वेगवेगळ्या पोज देऊन स्वतःचे फोटोज काढून घेत होती आणि सिद्धार्थला सुद्धा त्या पोज द्यायला सांगून तीसुद्धा हट्टाने सिद्धार्थचे फोटोज काढत होती. सिद्धार्थला खरं तर स्वतःचे फोटोज काढायला इंटरेस्ट नव्हता, पण अवनी फोर्स करत होती त्यामुळे तो काढत होता. फोटोज काढून झाल्यानंतर अवनी बर्फामध्ये खेळू लागते. सिद्धार्थ आणि अवनी दोघे एकमेकांच्या अंगावरती बर्फ उडवत होते. दोघे त्या बर्फामध्ये खूप मजा मस्ती करत होते. बऱ्याच वेळानंतर सिद्धार्थ थोडा बाजूला होतो. आता अवनी एकटीच बर्फामध्ये खेळत होती, खूप एन्जॉय करत होती. इकडे सिद्धार्थ अवनीचे लक्ष नसताना अवनीचे खूप सारे फोटोज क्लिक करतो. माय ब्युटिफुल गर्ल, सिद्धार्थ हसत बोलतो आणि परत तिकडे जातो. दोघेही पूर्ण निम्मा दिवस तरी बर्फामध्ये घालवतात, खूप एन्जॉय करतात. अवनी शेवटी दमून बाजूला होते. काय झाले, एवढ्यात दमलीस? एवढ्यात कुठे, आपण सकाळीपासून इथे आलेलो आहोत आणि मला थंडीसुद्धा वाजत आहे. ओके मग सांग आता पुढे काय करायचे आपण? दुसरीकडे कुठे फिरायला जायचे आहे की रूमवर जायचे आहे? रूमवर? नाही नाही नको, रूमवर नको. सिद्धार्थचे बोलणे ऐकून अवनी पटकन बोलते. रूमवर म्हणले की खरं तर अवनीच्या अंगावरती काटाच येत होता, कारण सिद्धार्थ रूमवरती गेल्यानंतर काय करेल हे मात्र सांगता येत नव्हते. का, काय झाले अवनी? सिद्धार्थला अवनी नाही म्हणण्याचा अर्थ समजलेला होता, तरीसुद्धा तो मुद्दामच अवनीला चिडवण्यासाठी असं विचारतो. अवनी चल ना, मला तर ना रूमवरच जायचं आहे, बाहेर काय अगं फिरायचं आहे, त्यापेक्षा रूममध्ये खूप छान वाटतं. सिद्धार्थ थोड्या वेगळ्याच टोनमध्ये बोलतो. सिद्धार्थचे बोलणे ऐकून अवनी इमॅजिन करतच पटकन बोलते, नाही नाही नको, नकोच, रूमवर काय सारखं सारखं जायचं असतं हो, आपण ना आता दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी फिरायला जाऊया ना. ओके ओके जाऊया चला.
सिद्धार्थ हसत बोलतो. दोघेही आता परत दुसऱ्या ठिकाणी फिरायला जातात. बराच वेळ ते मनालीचा भाग फिरत होते. अवनी आणि सिद्धार्थ आज दोघेही खूप खुश होते. त्यांच्या त्या क्रिटिकल आयुष्याचा विचार न करता ते दोघे आज एकमेकांसोबत वेळ घालवत होते. कसलाही विचार, कसलेही टेन्शन आता दोघांच्याही मनामध्ये नव्हते. दोघांचाही दिवस असाच निघून जातो. दोघेही आज खूप फिरलेले होते. जवळजवळ त्यांनी निम्मी मनाली आज फिरून काढलेली होती. कारण त्यांच्याकडे फक्त आता उद्याचा दिवस होता आणि परवा ते परत मुंबईला निघून जाणार होते. चला गाईज, आजचा भाग कसा वाटला ते भरभरून कमेंट्स करून सांगा. या पाठीमागचा दुपारी मी टाकलेला पार्ट, त्यामध्ये काही सीननुसार फोटोज होते, ते तुम्हाला आवडलं नाही. त्यामुळे परत एकदा जे काही आहे ते मी आता परत सुरू केलेलं आहे. बाकी गाईज, तुम्हाला आणखीन काही वेगळ्या प्रकारे काही सुचत असेल तर ते तुम्ही मला नक्की सांगा, जेणेकरून मी तशी इम्प्रूव्हमेंट करू शकेन. कारण माझ्यापेक्षासुद्धा तुम्हालासुद्धा बऱ्याच आयडिया असतील. त्या पद्धतीने तुम्हाला स्टोरी ऐकायला, वाचायला आवडत असेल, तसं काही असेल तर मला नक्की सांगा, जेणेकरून मी तसं नक्की तुमच्यासाठी सादर करू शकेन. त्यामुळे प्लीज कमेंट्स नक्की करा. बाय, टेक केअर. उद्या भाग नक्की प्रकाशित होईल, पण थोडासा लेट होऊ शकतो, पण नक्कीच प्रकाशित होईल. 10पर्यंत तरी पार्ट अपलोड करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करणार आहे. ओके, बाय, टेक केअर, गुड नाईट.